टाळी वाजवायचं त्यांच्यासाठी. ते आपल्या कार्यक्रमाची शोभा पाहण्यासाठी ते मला म्हणे, चव्हाण साहेब ते म्हणे मी 100 वेळेस तिरुपतीला गेलो. भाई किती वेळेस गेलो? 100 वेळेस. तू आता माईकडे नीट बघा, मारू 100 वेळेस तिरुपतीला गेलो म्हणे महाराज, मला काहीच वाटलं नाही. पण एकदा पंढरपूरला गेलो होतो, माझ्या घराचं मंदिर करून टाकलं म्हणे महाराज. वा, आपल्या वारकरी संप्रदायाचे आहे आणि सर्वच मंडळी तुम्ही उपस्थित आहेत. अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. नजर लागेल एवढा गोड कार्यक्रम आहे. लक्ष देऊन कीर्तन ऐका. अरे निमित्त कशाचं काय लोक कीर्तन ठेवतात, त्याच्यापेक्षा संप्रदायासाठी कोणते चांगले दिवस असेल महाराज? जेवढे वारकरी संप्रदायात चांगले दिवस आहे तेवढे IT पार्कवर बी नाहीये, तेवढे शेअर मार्केटवर नाहीये आणि पुढाऱ्यावर अजिबातच नाही महाराज. बरोबर आहे का नाही? जेवढे चांगले दिवस वारकरी संप्रदायावर आहे का? अरे आज समाजाला चांगलं दिशा देण्याचं काम, समाजाला जातीवादापासून दूर करण्याचं काम, समाजाला एका छत्राखाली आणण्याचं काम या महाराष्ट्राच्या या विश्वाच्या पाठीवर जर कोणतं काम करत असेल तर तो फक्त वारकरी संप्रदाय करतो. अरे संप्रदायाच्या कोणत्याच महाराजाने, मी असो माझ्यापेक्षा छोटा असो का माझ्यापेक्षा मोठा असो, महाराष्ट्रातल्या कोणत्याच महाराजाने आतापर्यंत तुम्हाला सांगितलं नाही गड्यानं दारू प्या, आतापर्यंत त्याला कधीच सांगितलं नाही तुम्हाला जुगार खेळा, आतापर्यंत त्याला कधीच सांगितलं नाही तुम्हाला चोरी करा. म्हणून सुद्धा एवढ्या लांबून लांबून लोक आमंत्रण नसताना सुद्धा कीर्तनात येते. याचं कारण हे व्यासपीठच असे, इथून चुकून सुद्धा समाजाची दिशा भूल होत नाही. महाराज नेहमी सांगतात, कीर्तन चांग कीर्तन चांग